नमस्कार, मी शेख पाशा. जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. औसा शहरात स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वतंत्र दिनानिमित्त औसा शहरातील तहसील कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडले. औसा येथील तहसील कार्यालयात आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत तहसीलदार घनश्याम अडसुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वतंत्र सैनिकांच्या त्यागाचं स्मरण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. तिरंगा अभिमानाने फडकत असताना राष्ट्रगीताच्या स्वरांनी परिसर देशभक्तिमय वातावरणाने भरावून गेला. ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज औसा येथे स्वतंत्र दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. 15 ऑगस्ट हा केवळ उत्साहाचा दिवस नाही, तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य स्वतंत्र सैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे. व तसेच औसा नगर परिषद येथे स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. नगर परिषदचे प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगर परिषदचे मुख्य अधिकारी मंगेश शिंदे, कर्मचारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, स्वच्छता कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. देशभक्तीपर घोषणांनी परिसरात दुमदुमून गेला. आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. मदरसा हजरत सिद्दीकी अकबर येथे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता हिमायत पटेल यांच्या हस्ते मदरसाचे नाझीम मौलाना अमजद सिद्दीकी तसेच औसा शहरातील मान्यवरांच्या, नागरिकांच्या व मदरसांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला. औसा शहरातील या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमातून देशभक्ती, देशप्रेम, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. औसा शहरातील शम्स प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे सामाजिक कार्यकर्ता व उद्योजक फहाद अरब यांच्या हस्ते शम्स इंग्लिश स्कूलचे संचालक आवेश सिद्दीकी, नागरिक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आला. औसा शहरात विविध ठिकाणी स्वतंत्र दिन उत्साहात साजरा होत असताना हर घर तिरंगा, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश नागरिकांमध्ये पाहायला मिळाला. यावेळी औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार व औसा नगर परिषदचे प्रभारी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांनी सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या माध्यमातून सगळ्या दिवसांना पण शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त स्वातंत्र्य दिनच नाही, तर आजचं हे दिवस येण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. अनेक क्रांतिवीरांनी वंदे मातरमचा जयघोष करत हसावर गेले. त्या सगळ्यांना स्मरण करण्याचा आज दिवस आहे. आजचा दिवस आपल्या प्रगतीचा दिवस आहे. 2047 साली आपण 100वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. तो कसा असेल हे स्वप्न पाहण्याचा आजचा दिवस आहे. देश चांगली प्रचंड प्रगती करतोय. या प्रगतीमध्ये सगळ्या नागरिकांनी देशाप्रती अभिमान बाळगावा आणि देश प्रगती करत असताना त्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी आपल्या सर्वांना आणि खास करून माझ्या औसेकरांना शुभेच्छा देतो. आणि आज अल्लाह के फजल करम से और औसेकरांच्या आशीर्वादानं मी आज या ठिकाणी 80वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण माझ्या शुभ हस्ते या ठिकाणी झालं. हे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद या ठिकाणी बाब आहे. आणि ज्या अर्थानं औसा शहरवासियांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, जो अनेक वर्षांचा इतिहास आहे, आणि त्यांच्या या विश्वासावरती निश्चितपणे भविष्यामध्ये जास्तीत जास्त वेळ नगरपालिकेला देऊन या शहराचं जे काही चांगलं करता येईल, भलं करता येईल आणि शहर विकासाच्या दृष्टीनं जे काही निर्णय घेता येतील ते निश्चितपणे मी यानंतरच्या काळामध्ये घेणारच आहे.
आणि या निमित्तानं आपलं शहर हरित करूया आणि त्याचबरोबर स्वच्छ ठेवूया हा संदेश निश्चितपणे या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आणि या शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकास झाला पाहिजे हे ब्रीदवाक्य आम्ही घेऊन या ठिकाणी आमचे सर्व सहकारी नगरसेवक सभापती सर्व या ठिकाणी मेहनत घेत आहेत, रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट घेत आहेत. आम्हाला या ठिकाणी आमचे मुख्याधिकारी मंगेशजी शिंदे सर यांचं आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी वर्ग यांचं उत्तम साथ आहे. या निमित्तानं पुनश्च एकदा शहरवासियांना या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.